GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। एक मोठी बातमी येत आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताने 48 वर्षीय महिलेचा मृत्यू। औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील अरुणा संजय सांगळे वय 48 वर्ष या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झालाय। संबंधित महिला शेतात मशागतीचे काम करून विवाह सोहळ्यासाठी घरी परतली होती। मात्र घरी आल्यानंतर अचानक तिला उष्णतेचा त्रास जाणवू लागला। नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले। महिलेने दिवसभर उन्हात काम केल्यामुळे उष्णतेचा तीव्र फटका बसला असून तिचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे। या घटनेमुळे सांगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। उन्हाचा पारा वाढल्याने काळजी घेण्याचे आवाहन। सलग 2 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तापमानाचा वाढता पारा आणि शेतीची कामे यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। नागरिकांना दुपारच्या वेळेस कडक उन्हात बाहेर पडणे नागरिकांनी टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हिंगोली जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। आमच्या गावातील आमचे चुलत भाऊ संजाप सांगळे यांची पत्नी आज सकाळी गावात लग्न असल्यामुळं बाहेर बसलेली होती आणि उन्हाचा पारा जास्त असल्यामुळं तिला चक्कर आल्यासारखं झालं आणि लागलीच आम्ही तिला गाडीमध्ये टाकून सिव्हिल हॉस्पिटल औंढा नागनाथ येथे आणलं। तर डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं। उन्हाचा पारा जास्त आहे आणि शेतीचे कामं चालू आहेत, हळद काढणे हे, त्यामुळं नागरिकांनी सावधानता बाळगायला पाहिजे। आमच्या गावातच आता आमची चुलत भावाचीच पत्नी आहे ती आणि अशी दुःखद घटना घडली। एक मुलगा आहे आणि पती आहे मागं आणि एक मुलगी आहे। किती वाजता दादा झालं भर उन्हामध्ये? 1-1.5 वाजताच्या टायमाला घटना घडली असेल। कसं ऊन लागते सध्या, किती वाजले? उन्हाचं टेम्परेचर भयंकर आहे। महिलेचं आणि काय झालं नेमकं? त्या महिलेचं नाव आहे अरुणाबाई संजाप सांगळे। ही महिला दररोज शेतात काम करणारी महिला होती आणि आज गावात लग्न होतं। लग्न असल्यामुळं लग्नाला आली तिथं, पण तिला अस्वस्थ जाणवू लागलं। त्याच्यानंतर मग ती घरी गेली। घरी गेल्यानंतर चक्कर आली तिला। चक्कर आल्यानंतर मग आम्ही लगेच उचलला आणि तिला हॉस्पिटलमध्ये आणलं, सिव्हिल हॉस्पिटलला आणलं। त्याच्या डॉक्टरने त्यांना मृत घोषित केलं। तर हे उन्हाचा पारा अंदाजे 1.5 ते 2च्या दरम्यान घडली घटना आहे उष्माघातामुळं। कसा मृत्यू झाला? गावात लग्न असल्यामुळे लग्नाची धावपळ चालू असते आणि उन्हाचा पारा एवढा मोठा कडक आहे की झळा खूप लागायल्यात आणि ऊन टेम्परेचर भरपूर आहे आणि ह्या महिलेला लग्नातून आले आणि उन्हाचं म्हणजे चक्कर आली म्हणून दवाखान्यात हॉस्पिटलला आणलं, तर तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केलं। कारण हे ऊन खूप जोरात लागते, तापायला खूप टेम्परेचर भरपूर आहे आणि सर्व नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। कारण माणूस पाणी करायला एक माणूस उष्माघातामुळे जीव गेला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।